तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज. इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड. नमस्कार, मी माधवी आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपली लाईफ दुसरं काही नसून आपल्या प्रेझेंट मोमेंट्सचं एक कलेक्शन आहे. आणि आज कुणालाही विचारलं की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतोय, तर ते त्यांचे काहीतरी पास्टचे इन्सिडेंट्स सांगतील, नाहीतर मग फ्युचरची चिंता, ज्यांच्यामुळे ते सगळ्यात जास्त दुःखी असतात. म्हणजे आधी काय झालं होतं त्याचा पश्चाताप आणि पुढे काय होणार आहे याची काळजी. म्हणजे दिवसभरात तुम्ही जेही काही विचार करता ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो ते सगळे विचार तुमच्या पास्ट आणि फ्युचर सोबत जोडलेले असतात. म्हणजे लोकांना भूतकाळापासून शिकता येतं, भूतकाळाचे विचार करता येतात, भविष्याची चिंता करता येते आणि भविष्याचं प्लॅनिंग करता येतं, पण त्यांना वर्तमानात जगताच येत नाही. पण लोकांना हे कळत नाही की हा जो त्यांचा वर्तमान आहे हाच पुढे जाऊन त्यांचा भूतकाळ बनणार आहे आणि त्यांचं भविष्य याच वर्तमानावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी डिटॅच व्हाल तेव्हाच तुम्हाला वर्तमानाची पॉवर समजेल. अगदी तसंच जसं आपण लहानपण जगायचो ना भूतकाळाची चिंता ना भविष्यकाळाची काळजी. आपण फक्त आजमध्ये जगायचं. चला प्रेझेंटच्या पॉवरला एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं, पण तुमच्याने उठलं गेलं नाही, तुम्ही उशिरा उठलात. मग उठल्यानंतर तुम्ही दुःखी व्हाल. अरे बापरे, मला तर लवकर उठायचं होतं, आता माझी पुढची कामं कशी होणार. हे झालं तुमच्या भविष्याचं टेन्शन. आणि मग तुम्ही विचार करणार की मी लवकर उठायला हवं होतं आणि त्यासाठी मी रात्री लवकर झोपायला हवं होतं. ही झाली तुमच्या भूतकाळाची चिंता आणि यामुळेच झाला तुम्हाला प्रेझेंट मोमेंट खराब. आणि ही सायकल अशीच चालत राहणार ज्याला तुम्ही नाही कंट्रोल करू शकणार. तर तुम्ही काही कंट्रोल करू शकता, तर तो म्हणजे तुमचा प्रेझेंट मोमेंट. म्हणजे तुम्ही लेट उठल्यानंतर रिग्रेट न करता जसा विचार केला, ठीक आहे ना, जे झालं ते झालं, आता मी माझं बेस्ट देईल आणि यामुळे तुमचा मूडही खराब होणार नाही आणि तुमचं ॲक्शनसुद्धा चांगली राहतील. आणि मग यामुळे तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. त्याचमुळे तुम्ही रात्री लवकर झोपाल, लवकरसुद्धा उठाल आणि मग ही सायकलसुद्धा अशीच सुरू राहील. फ्युचरचा विचारसुद्धा सोडून प्रेझेंटवर फोकस केल्यामुळं आपलं भविष्य हे चांगलं झालं. जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याला कळेल की आपला पास्ट अजून काही नाही. आपल्या खूप साऱ्या प्रेझेंट मोमेंटचं कलेक्शन आहे, जे आता निघून गेले आणि ज्यांना आपण आज आपला पास्ट म्हणतोय. अगदी तसंच तुमचं फ्युचरसुद्धा तुमच्या आत्ताच्या प्रेझेंट मोमेंट्सचं कलेक्शन आहे, जे तुम्हाला अजून एक्सपिरियन्स करायचं बाकी आहे. म्हणूनच प्रेझेंटशिवाय अजून कुठल्याही दुसऱ्या मोमेंटमध्ये जगणं एका इल्युजनप्रमाणे असतं. जर येत्या 1 महिन्यात तुमची एक्झाम असेल आणि तुम्ही आता असा विचार करताय की मी वर्षभर काहीच केलं नाही, आता माझी एक्झाम खूप खराब जाणार, मी नापास होईल, मला चांगले मार्क्स नाही मिळणार, तर याच्याने काहीच होणार नाही. उलट हे विचार करून तुमचा आत्ताचा अभ्यास होणार नाही आणि तुमचा पेपरही चांगला जाणार नाही. जर एक्झामला 1 महिना बाकी असेल ना, तर आता या क्षणाला तुमच्यासाठी अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार करणं नाही. समजून घ्या, जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आजमध्ये जगणं. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचे विचार करणं नाही. प्रेझेंटमध्ये जगणे म्हणजे ते करणे जे आता तुमच्यासाठी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे.
जर तुम्ही फक्त या गोष्टीला समजून घेतलं ना, तर विश्वास ठेवा, तुमची लाईफ सुखी बनेल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख फक्त याचमुळे आहेत ज्यांना तुम्ही बदलवू नाही शकत. खरं सांगा, या क्षणालाही तुम्ही याच गोष्टीचं टेन्शन घेत असाल ना, ज्या गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत आणि ज्या तुम्ही बदलवू शकत नाही आहात. पण लक्षात ठेवा, तुम्ही जितका जास्त त्या गोष्टींना बदलवायचा प्रयत्न कराल ना, त्या तुमच्या हातातच नाहीत, तर तुम्हाला तितका जास्त त्रास होत राहील. बघा, ज्या गोष्टी तुम्ही बदलवू शकता ना, त्या गोष्टी बदलवा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जसं एखाद्या एक्झामला क्रॅक करणं असेल, एखादा बिझनेस सुरू करणं असेल, या गोष्टी आता तुमच्या हातात आहेत. या गोष्टी नक्कीच बदलवा. पण ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही आहेत ना, ज्या आधी घडून गेल्यात, ज्यांना तुम्ही नाही बदलवू शकत, त्यांना सोडून द्या. तेव्हाच तुम्ही खुश व्हाल. तर हे झालं भूतकाळाबद्दल. आता आपण भविष्यकाळाबद्दल बोलूया. बघा, समजा तुम्ही ठरवलं की तुम्हाला एका डोंगरावर चढायचं आहे, एका मोठ्या डोंगरावर, आणि तुम्ही तुमच्या डोक्यात त्या डोंगरावरचं एक टोक ठेवलं. मग यामुळे काय होईल? तुमच्या डोक्यात फक्त ते टोक असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमच्या आजूबाजूला पाहाल, खूप छान छान गोष्टी दिसतील, त्या तुम्ही बघूच नाही शकणार. त्यांचा तुम्ही आनंदच घेऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला चढताना खूप अडथळेसुद्धा येतील. त्यांनासुद्धा तुम्ही पार करू शकणार नाही. आणि जर त्यांना तुम्ही पारच नाही करू शकलात, तर तुम्ही त्या डोंगरावर कसं चढू शकणार? समजा कसं तरी करून तुम्ही वरती पोहोचूनही गेलात, तरी तुम्हाला त्या प्रवासाचा काही आनंदच घेता आला नाही. मग तिथे पोहोचूनही तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणजे आयुष्याचा खरा आनंद हा प्रवासात असतो, फक्त डेस्टिनेशनमध्ये नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात तुमचं जेही काही ध्येय असेल ते मिळवण्यासाठी तुम्ही आज काय करताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि जोही काही विचार करायचा असेल ना, तो आत्ता या क्षणाचा करा की मी आता काय करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.